सोलापुरातील सामुदायिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन पोपलिया यांचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात किन्नर सेवाभावी पुरस्काराने सन्मान करण्यात आला। सप्तरंग सेवाभावी संस्था आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमात सोलापुरातील सामुदायिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन पोपलिया यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात किन्नर सेवाभावी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। नांदेड इथं झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव मनीष पोपलिया यांनी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर डॉक्टर सानवी जेठवाणी यांच्या हस्ते स्वीकारला। यावेळी देशभरातील किन्नरांचे गुरु आणि किन्नर उपस्थित होते। आज आम्ही पुरस्कार देतो किन्नर अस्मिता पुरस्कार। त्यामध्ये विविध मंडळी आहेत। त्यापूर्वी साहित्य क्षेत्रामध्ये मनोज गोरगावकरजी ज्यांनी मला वाटते तृतीय पंथांवर सुंदर लेख लिहून आपली पुस्तक देखील इथे आणली आहे, अशा व्यक्तिमत्वांचा या मंचावर सन्मान होतोय। किन्नरांसाठी काम करणारा एक व्यक्तिमत्व पोपलिया सेठ सोलापूर ते उपस्थित नाही झाले, वृद्ध आश्रम चालवतात, सगळे कार्यकर्ता त्यांचे सुपुत्र इथे आले, त्यांना देखील या मंचावरून आम्ही सन्मान देतोय। असे अनेक व्यक्तिमत्व, त्यासोबत मंगलमुखी ट्रस्ट आमची प्रेरणा मागेला जी HR आहे कंपनीमध्ये, तिला देखील आम्ही इथे आज सन्मानित करतोय। शिवानी गजबार आता शिक्षण घेऊन आताच नुकतीच पुण्याच्या विभागीय मंडळावर सहअध्यक्ष झाले। त्यांच्या देखील त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करून आम्हाला दिशा देते, आमच्या येणाऱ्या पिढींना काम करण्याची संधी देतात। हे सर्व मंडळी खूप मोठे आहेत, त्यांचा सन्मान या मंचावर